नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या श्री क्लासेसतर्फे तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे गणित भाग 2 मधील समरूपता धडा आपला चालू आहे। पहिला धडा समरूपता किंवा सिमिलॅरिटी, त्यातला आपण महत्त्वाचा प्रमेय बघणार आहे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय किंवा काय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम असं त्याला म्हणतात, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम। तर हा थिअरम आपण आज एक्सप्लेन करणार आहे, तो तुम्हाला पडू शकतो ॲक्टिव्हिटीसाठी वगैरे, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। आणि काल आपण एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 1.1 घेतलेला आहे, येते लक्षात। आता बघू पुढचं काय प्रमेय। ह्या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमला बीपीटी सुद्धा म्हणतात। बीपीटी म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम। काय थिअरम आहे? इफ ए लाईन पॅरलल टू ए साइड ऑफ ए ट्रायंगल and intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. इथे असं स्टेटमेंट आहे त्याचं बीपीटी थिअरमचं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचं स्टेटमेंट आहे। काय मराठीत काय त्याला म्हणतात? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमुप्र सुद्धा म्हणतात, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। सगळ्यात महत्त्वाचं हे प्रमेय आहे। काय प्रमेय सांगतं? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। भिन्न बिंदू छेदत असेल हे महत्त्वाचं वाक्य आहे। समजा आपण असा एक त्रिकोण घेतला, कोणता? हा झाला त्रिकोण आपला एक्स वाय आणि झेड, हा एक त्रिकोण आहे। तर समजा ह्या वाय झेड ही जी बाजू आहे, त्यांनी पहिलं स्टेटमेंट त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा काढली। समांतर असणारी रेषा इथून जाऊ शकते अशी, ही एल ही रेषा काय करते? ही वाय झेडला काय आहे? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे। आणि दुसरी कंडिशन काय आहे? उरलेल्या दोन बाजूंना काय करते? भिन्न बिंदूत, म्हणजे इथं समजा ए बिंदू छेदते आणि इथं कोणत्या बिंदूत छेदते? बी बिंदूत छेदते। असं भिन्न बिंदूत वाय झेड रेषेला ही एल रेषा काय आहे? समांतर आहे, आणि एक्स वाय आणि ही एक्स झेड ह्या दोन रेषांना उरलेल्या दोन बाजूंना काय करते? दोन भिन्न बिंदूत छेदते। हीच रेषा एल इथून सुद्धा जाऊ शकते, येतंय का? ही एल रेषा समजा इथून गेली तर काय होणार आहे? एक्स बिंदूमधून गेल्यावर ती फक्त वाय झेडला समांतर असणार आहे, पण त्या उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत नाही। कोणत्या बिंदू छेदते? फक्त एक्स मधून। त्यामुळे दुसरी कंडिशन महत्त्वाची काय? तर ती रेषा समांतर तर पाहिजे, शिवाय दोन भिन्न बिंदूतून छेदली पाहिजे। इथं किती इथून जर गेली तर काय होणार आहे? ती फक्त एकाच बिंदूत छेदणार आहे, कोणत्या? एक्स बिंदूत। पण ती रेषा इथून गेल्यावर काय होणार आहे? एल रेषा एक्स वाय रेषेला ए बिंदूत आणि एक्स झेड बिंदूला बी बिंदूत छेदणार आहे। अशा कंडिशन मध्ये काय सांगितलंय? इफ ए लाईन इज पॅरलल टू ए साइड ऑफ ए ट्रायंगल, म्हणजे ही एल रेषा ह्या एका बाजूला काय समांतर असेल असं सांगितलं, समांतर असेल तर। आणि दुसरी कंडिशन काय आहे? अँड इंटरसेक्ट्स म्हणजे छेदणे, इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट। हे महत्त्वाचं सेंटेन्स आहे। डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे काय? दोन भिन्न बिंदूत ती रेषा छेदली पाहिजे, इथून एक्स मधून जाऊन चालणार नाही। तर त्यावेळेला काय होतं? तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते असं सांगितलं। देन द लाईन डिवाइड द साइड्स इन द सेम प्रपोर्शन, म्हणजे कसं असणार आहे? त्यावेळेला कसं असणार आहे? सेम प्रपोर्शन म्हणजे काय असणार आहे? एक्स ए भागिले एक्स ए डिवाइडेड बाय ए वाय इज इक्वल टू एक्स बी डिवाइडेड बाय बी झेड। म्हणजे एक्स ए भागिले एक्स ए छेद ए वाय बरोबर एक्स बी छेद बी झेड। हा रेशो काय येणार आहे? हे गुणोत्तर समान असणार आहे। प्रमाणात विभागते म्हणजे काय करते? एक्स ए भागिले ए वायचं उत्तर गुणोत्तर आणि एक्स बी भागिले बी झेडचं गुणोत्तर काय असणार आहे? समान असणार आहे। हा आहे आपला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम। तुम्हाला फक्त परीक्षेत स्टेटमेंट देऊ शकतात, त्याच्या खालचं आपण सॉल्व करणार आहे। आता कसं सोडवायचं बघा, कसं आपण सिद्ध करतोय। त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहावं लागेल? पक्ष लिहावं लागेल मराठीमध्ये। पक्ष म्हणजे दिलेल्या बाबी, त्यानंतर काय साध्य करायचं आपल्याला हे साध्य करायचं आहे, त्यानंतर कोणती रचना आपण ड्रॉ करणार आहे का ते लिहावं लागेल, आणि त्यानंतर सिद्धता। अशा 4 स्टेप आहेत। पहिल्यांदा गिवन लिहावं लागेल, दिलेली माहिती गिवन म्हणजेच पक्ष। त्यानंतर काय? कन्स्ट्रक्शन असेल तर रचना आपण एखादी आकृतीमध्ये करणार असेल तर, आणि त्यानंतर काय असणार आहे? साध्य, म्हणजे आपल्याला काय साध्य करायचं आहे? तर ती रेषा प्रमाणात विभागते, हे साध्य करायचं आपल्याला। हे काय असणार आहे आपलं? टू प्रूव्ह। त्यानंतर काय असणार आहे? प्रूफ म्हणजे सिद्धता। असे 4 स्टेप आपण बघणार आहे। हा फक्त थिअरम लिहून घ्या तुम्ही।
थेरम लिहून घ्या. बघा आता आपण इथं ड्रॉ केलेलं आहे ट्रायंगल एक्स वाय झेड इथे लक्षात. आणि त्याला ही रेषा काय आहे, रेषा ए बी काय करते, ए बी रेषा ह्या वाय झेडला काय आहे, समांतर आहे, पॅरलल आहे. आणि ती एक्स वायला ए बिंदू आणि एक्स झेडला बी बिंदूत छेदते. माहिती काय काय लिहायला लागेल आपल्याला, पहिल्यांदा गिवन लिहायला लागेल. मग काय काय माहिती दिली आहे, गिवन म्हणजे दिलेली माहिती. येते लक्षात. इन ट्रायंगल एक्स वाय झेड मध्ये काय माहिती आपल्याला, लाईन ए बी इज पॅरलल टू साइड वाय झेड. ही ए बी काय आहे, हा वाय झेडला समांतर आहे, पॅरलल आहे. त्यानंतर लाईन ए बी इंटरसेक्ट साइड एक्स वाय अँड साइड एक्स झेड इन अ पॉइंट्स ए अँड बी रिस्पेक्टिवली सच दॅट एक्स डॅश ए डॅश वाय. म्हणजे एक्स ए आणि वाय म्हणजे एक्स आणि वायच्या दरम्यान कोणता बिंदू आहे, ए बिंदू आहे. आणि एक्स आणि झेड दरम्यान बी बिंदू याचा अर्थ होतो ह्याला म्हणजे दरम्यानता किंवा बिटवीननेस. एक्स डॅश बी डॅश झेड ही झाली दिलेली माहिती. काय काय ही रेषा समांतर आहे, शिवाय ती ह्या दोन रेषांना ए आणि बी बिंदूमध्ये छेदते. हा झाला आपला पक्ष. येते लक्षात. एक्स वाय झेड मध्ये पक्ष काय लिहिलाय, रेख ए बी समांतर रेख वाय झेड. त्यानंतर रेख ए बी काय करते, बाजू एक्स वायला आणि एक्स झेडला अनुक्रमे ए व बी बिंदूमध्ये छेदते. एवढं सोपं आहे एकदम, हे लिहायचं आहे तुम्हाला. त्यानंतर साध्य काय करायचं आपल्याला, किती प्रमाणात विभागते म्हणजेच काय, एक्स ए भागिले ए वाय, एक्स ए भागिले ए वाय, एक्स ए छेद ए वाय बरोबर एक्स बी छेद बी झेड. ह्याला म्हणायचं टू प्रूव्ह, जे साध्य करायचं ते साध्य. येते लक्षात. त्यानंतर रचना काय केली बघा, रचना आपल्याला हा ए झेड काय करायचं, ड्रॉ करायचे. ए झेड ड्रॉ करा आणि हा बी झेड ड्रॉ करा. मग ते लिहायचं रेख ए झेड व बी वाय काढा किंवा काढल्या. येते लक्षात. ड्रॉ सेगमेंट बी वाय अँड सेगमेंट ए झेड. अशा पद्धतीने आपण काय काय लिहिलं, गिवन टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन असलं तर. प्रत्येकाला कन्स्ट्रक्शन असतं असं नाही थेरमला, येते लक्षात. पण गिवन आणि टू प्रूव्ह असणारच. कन्स्ट्रक्शन कोणत्या कोणत्या याच्यामध्ये असणार, काय काय याच्या थेरममध्ये नसणार. येते लक्षात. रचना प्रत्येक प्रमेयाला असेलच असं नाही. तर ह्या तीन गोष्टी लिहून घ्या, पक्ष, साध्य आणि रचना. गिवन, टू प्रूव्ह अँड काय लिहून घ्यायचे, कन्स्ट्रक्शन. बघा आता आपण प्रूफ लिहितो इथं. सिद्धतामध्ये आपण काय लिहिणार आहे की त्रिकोण, पहिला पॉईंट आहे आपला, ट्रायंगल एक्स ए बी अँड ट्रायंगल बी वाय हॅव ए कॉमन वर्टेक्स. बघा आता मित्रांनो काय करतोय आपण, इथं प्रूफ लिहिलेलं आहे. हे दोन त्रिकोण आपण हे तात्पुरतं हे काय करू, हे रफ करू. कोणते दोन त्रिकोण आहेत इथे एक लक्षात बघा. बघा एक्स ए बी हा वरचा त्रिकोण एक्स ए बी, दुसरा कोणता त्रिकोण आहे बी ए वाय, बी ए वाय. त्यांची जी ही उंची आहे ती काय आहे, समान आहे. उंचीचं नाव काय आहे, ए बी. ए बी काय आहे, त्यांची उंची झाली या दोन त्रिकोणाची एक्स ए बी आणि बी ए वाय. हे दोन त्रिकोण आहेत. ह्या दोन त्रिकोणांची ही उंची काय आहे, ए बी समान आहे. आणि त्यांचा पाया काय आहे, पहिल्या त्रिकोणाचा पाया एक्स आहे आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय आहे, ए वाय. हे काय आहेत, एकरेषीय आहेत. तेच आपण लिहिले. बघा इथं काय लिहिले, ट्रायंगल एक्स ए बी अँड ट्रायंगल बी ए वाय. ट्रायंगल एक्स ए बी अँड बी ए वाय हॅव अ कॉमन वर्टेक्स. त्यांचा शिरोबिंदू हा बी काय आहे, कॉमन आहे. आणि देअर बेसेस एक्स ए अँड ए वाय लाय ऑन द सेम प्लेन. देअर बेसेस म्हणजे हा पाया एक्स ए आणि ए वाय काय आहे, सेम लाईनवरती काय आहेत, लाय आहेत, म्हणजे एकरेषीय आहेत. तेच आपण मराठीत लिहिले. त्रिकोण एक्स ए बी आणि वाय ए बीचा सामायिक शिरोबिंदू बी आहे. तसेच त्यांचा पाया एक्स ए व ए वाय हे एकरेषीय आहेत, म्हणून ते काय झाले, समान उंचीची. ही त्यांची उंची काय आहे, समान आहे. मग काल आपण बघितलंय की समान उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर कसे असते, त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतं. पायांच्या गुणोत्तर एवढं असतं. तीन नियम बघितलेत आपण काल. उंची समान असली तर पायाच्या प्रमाणात, पाया समान असला दोन त्रिकोणात त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं, त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतं बाळांनो. हे तर लक्षात. तीन काल गुणधर्म बघितलेत. कालच्या आधीचा जो आपला व्हिडिओ आहे प्रॅक्टिस सेट 1.1 मधील, त्यामध्ये आपण बघितलेलं आहे काय की कोणत्या दोन त्रिकोण क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे समजा उंची समान असली तर पायांच्या प्रमाणात आणि पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात असते. ह्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, एरिया ऑफ ट्रायंगल. पहिल्या ट्रायंगलचं नाव काय आहे, ट्रायंगल एक्स ए बी भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं नाव काय आहे, बी ए वाय. दोन त्रिकोणाचे एक्स ए बीचं क्षेत्रफळ भागिले बी ए वाय क्षेत्रफळ. जर त्यांची उंची समान आहे, ए बी समान आहे, तर त्यांचं कसं असणार आहे, पायांच्या प्रमाणात असणार आहे. काय असणार आहे, पायांच्या प्रमाणात. म्हणजे पाया काय आपला एक्स ए भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय असणार आहे,
AY हे असं आपल्याला पहिलं समीकरण भेटणार आहे. त्याला नाव दिलं आपण 1 आणि त्याला कारण काय देणार आहे आपण, हे समान उंचीचे त्रिकोण आहेत. म्हणजे त्याला इथं समान उंचीचे त्रिकोण. काय लिहिणार, समान उंचीचे त्रिकोण लिहिणार. तिथं इंग्लिशमध्ये काय लिहिणार, ट्रायंगल्स, रिझन द्यायचं, ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. काय लिहिणार, ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स. हे झाला आपला पहिला भाग, येत आहे लक्षात. हा झाला आपला पहिला भाग. बघा काय सांगितलंय, XAB आणि BAY मध्ये ही उंची त्याची समान आहे, म्हणून त्यांचं क्षेत्रफळ कसं असणार आहे, त्यांच्या पायाच्या प्रमाणात. पहिला त्रिकोणाचा पाया XA भागिले AY हे आपलं समीकरण भेटलं 1. त्याचप्रमाणे आपण दुसरं सुद्धा लिहिणार आहे. बघा त्याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा सिद्ध करू शकतो. हे झालं आपलं समीकरण 1. आता दुसरे 2 त्रिकोण त्याच पद्धतीने आपण हे करणार, समीकरण 2 काढणार आहे. मग काय लिहिणार आपण, सिमिलरली. आता कोणते 2 त्रिकोण घ्यायचे लक्षात घ्या. हे 2 त्रिकोण दिसतात का तुम्हाला, XAB आणि ABZ हे 2 त्रिकोण आहेत. XAB आणि ABZ ह्याच्यामध्ये सुद्धा हा AB काय आहे, उंची त्यांची समान उंची आहे. समान उंची असल्याने हे पहिल्या त्रिकोणाचा पाया काय XB, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया काय BZ, हे सुद्धा काय आहेत, एक रेषीय आहे. त्याचप्रमाणे म्हणून तर आपण लिहिले काय, सिमिलरली किंवा त्याचप्रमाणे या 2 त्रिकोणामध्ये मग त्यांची उंची समान म्हटल्यावर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायांच्या प्रमाणात. मग कसं लिहिणार, ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. पहिल्या त्रिकोणाचं नाव काय आहे, XAB भागिले दुसऱ्या त्रिकोणाचं नाव काय आहे, ट्रायंगल ABZ बरोबर. त्यांची उंची समान आहे, उंची काय आहे AB म्हटल्यावर त्यांचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं येणार, त्यांच्या पायांच्या प्रमाणात. XB भागिले XZ. ह्याला नाव देतं समीकरण 2. आता ह्याला कारण काय देणार, मागच्या गतच समान उंचीचे त्रिकोण. सेमवाले काय लिहिणार, हे द्यायचं ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स. काय लिहिणार, ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स असं कारण लिहायचं, ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स. अशा पद्धतीने आता 2 समीकरणं भेटलेले आहेत आपल्याला. दाखवते आपण पुन्हा काढू आहे तशी. बघा अशी 2 समीकरणं भेटलेली आहेत आपल्याला. बघा आता हे 2 समीकरण आपण मिळवलेले आहेत. तिसरी कंडिशन बघणार आहे आपण. हे 2 त्रिकोण बघा, कोणते 2 त्रिकोण, त्रिकोण BAY आणि त्रिकोण ABZ. त्यांचा हा काय आहे, पाया आहे. काय पाया आहे, हा बेस आहे. कोणता, AB काय आहे, कॉमन आहे किंवा सेम आहे. ते आपण सांगितलंय, ट्रायंगल BAY अँड ट्रायंगल ABZ हॅव सेम बेस AB. म्हणजे ट्रायंगल BAY आणि ट्रायंगल ABZ यांचा बेस काय, AB समान आहे. इथे लिहिले त्रिकोण BAY आणि त्रिकोण ABZ चा पाया AB समान आहे. शिवाय आपल्याला काय माहिती आहे की ही AB आणि YZ रेषा काय आहे, समांतर आहे. मग समांतर असल्या त्यांची उंची सुद्धा काय असणार, 2 त्रिकोणांची ह्या समान असणार आहे. ह्या 2 त्रिकोणांची उंची समान आहे. मग पाया समान, उंची समान म्हटलं त्यांचं क्षेत्रफळ सुद्धा काय येणार आहे, समान येणार आहे. एरिया सुद्धा समान येणार आहे. बघा पाया कॉमन आहे, AB समान आहे. शिवाय हा AB कॉमन आहे पाया. शिवाय ते 2 त्रिकोण कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत, 2 समांतर रेषांमध्ये आहेत. ते 2 त्रिकोण 2 समांतर रेषा AB आणि YZ ह्या 2 समांतर रेषांमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची उंची सुद्धा काय असणार आहे, समान. म्हणजे पाया समान, उंची समान म्हटल्यावर या 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळ काय असणार आहे, समान असणार आहे. एरिया समान म्हणजेच काय असणार आहे, इथे लिहिणार आपण बट परंतु लाईन AB इज पॅरलल टू YZ. परंतु AB रेषा ही YZ ला काय आहे, AB समांतर रेषा YZ म्हणून काय सांगणार, देअरफॉर दे हॅव इक्वल heights. They have equal heights. म्हणून त्यांची उंची सुद्धा काय असणार आहे, त्यांची उंची समान आहे. मग त्यांचा पाया समान, उंची समान म्हटल्यावर काय असणार आहे,
त्या दोघांचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे असणार आहे एकच असणार आहे. म्हणजे म्हणून काय लिहिणार म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल BAY एरिया ऑफ ट्रायंगल BAY इज इक्वल टू काय लिहिणार एरिया ऑफ ट्रायंगल ABX ABZ काय लिहिणार ABZ. ह्याला लिहिणार समीकरण 3. काय लिहिणार समीकरण 3 लिहिणार आहे अशा प्रकारे आपण. आता बघा ही समीकरण बघा समीकरण 1 समीकरण 2 आणि समीकरण 3. आता आपल्याला काय माहित झालंय बघा इथं XAB आहे इथं XAB आहे शिवाय इथं काय लिहिले भागिले त्रिकोण डावी बाजू बघा या पहिल्या दुसऱ्या समीकरणाची इथं XAB इथं काय लिहिले BAY आणि इथं लिहिले ABZ. पण आपल्याला माहिती आहे हा BAY आणि ABZ चं काय असणार आहे क्षेत्रफळ समान असणार आहे समीकरण 3 नुसार. म्हणून आपण काय लिहिणार मग समीकरण 3 नुसार काय असणार आहे क्षेत्रफळ समान. म्हणून डावी बाजू बरोबर ह्या समीकरणाची पहिल्या समीकरणाची डावी बाजू बरोबर उजवी बाजू असणार आहे. कळतंय का. म्हणून काय लिहिणार तुम्ही समीकरण 1 व 2 व 3 वरून काय लिहिणार आहे ह्या पहिल्या दोन समीकरणाची डावी बाजू काय असणार आहे समान असणार आहेत. म्हणजे त्याला इथं फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 समीकरण 1 व समीकरण 1, 2 व आणि 3 वरून काय लिहू शकता समीकरण 1, 2 व 3 वरून त्याची डावी बाजू समान आहे. म्हणजे काय लिहिणार ट्रायंगल म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल काय असणार आहे आपला XAB ही डावी बाजू लिहायची आपण XAB डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABY काय लिहिणार BAY बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल XAB डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल काय लिहिणार ABZ ट्रायंगल ABZ. मग आता ह्या पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणाच्या डाव्या बाजू समान झाल्या म्हणल्या उजव्या बाजू पण काय असणार आहे समान. म्हणून काय लिहू शकताय तुम्ही म्हणून लिहू शकताय XA भागिले AY XA भागिले AY बरोबर त्या पहिल्या समीकरणाची उजवी बाजू तशीच दुसऱ्या समीकरणाची उजवी बाजू सुद्धा काय असणार आहे समान असणार आहे. काय उजवी बाजू दुसऱ्या समीकरणाची XB भागिले XZ. अशा प्रकारे आपलं काय झालंय हा आपला पूर्ण थेरम सिद्ध झालेला आहे. इथे लक्षात बघा. आता पुन्हा सांगतो तुम्हाला काय केलं सिद्धतामध्ये. पहिल्यांदा हे दोन त्रिकोण घेतले. कोणते दोन त्रिकोण घेतलेत XAB आणि ABY. ह्याच्यामध्ये सांगितलं आपण AB हा त्यांचा समान पाय आहे आणि हा समान उंची आहे आणि AX आणि AY त्यांची काय आहे समान पाय आहे. ते AB हा समान उंची आहे आणि त्यांचा पाया XA आणि AY काय आहेत एकाच रेषेवर आहेत. म्हणून त्यांचं काय घेतलं समान उंचीचे त्रिकोण म्हणजे XA भागिले AY. त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर असं आलं. त्यानंतर आपण कोणते दोन त्रिकोण घेतले बघा. कोणते दोन त्रिकोण घेतलेत हे दोन त्रिकोण घेतलेले आहेत XAB आणि ABY. ह्याच्यामध्ये सुद्धा ही त्यांची उंची समान आहे AB उंची समान आहे शिवाय त्यांचा जो पाय आहे XB आणि BZ एक आहेत एकाच रेषेवर आहेत. म्हणून आपण त्याचप्रमाणे आपण मांडलं की हे समान उंची त्रिकोण आहेत म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या पायांच्या प्रमाणात. समीकरण 2 काढलं. समीकरण 3 मध्ये कोणते आपण दोन घेतले त्रिकोण कोणते दोन त्रिकोण घेतले बघा. त्रिकोण हा त्रिकोण घेतलाय ABY आणि त्रिकोण BAY घेतला आपण त्रिकोण आणि ABZ घेतला. ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांचा पाया हा समान आहे AB पाया समान आहे. शिवाय सांगितले दोन त्रिकोण कशावर आहे दोन समांतर रेषांमध्ये आहेत. कोणत्या समांतर रेषा आहेत AB आणि YZ. म्हणून त्यांचं पाया समान आणि उंची समान म्हणून त्यांचं क्षेत्रफळ सुद्धा समान. मग समीकरण 3 मिळालं. मग समीकरण 3 वरून आपण काय सांगू शकतो समीकरण 1 आणि 2 ची काय आहे डावी बाजू समान म्हणून काय घेतले आपण उजवी बाजू सुद्धा समान. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे थिअरम हा सॉल्व्ह केलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीनं ही सिद्धता तुम्हाला लिहिता आली पाहिजे. बघा येते का लक्षात. अशा पद्धतीने एकदम ह्याच्या पुढचे सुद्धा व्हिडिओ आपण घेणार आहोत. आणि अजून जरी कोणी कोण नवीन विद्यार्थी असतील किंवा जे नवीन आपले व्हिडिओ पाहणारे असतील त्यांनी काय करायचे श्री क्लासेस बाय विकास सनद सर
हा चॅनल सबस्क्राईब करायचा आणि शेजारी जो बेल आयकॉन आहे घंटी ती प्रेस करायची आहे.